हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 9th स्टँडर्डचा एक टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट. ओके, सो आता सायंटिस्ट वरती एक स्टोरी आहे. ग्रेट ज्यांना बोललं गेलं आहे, ग्रेट हे एक विशेषण आहे. खूप महान असे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्याबद्दल ही स्टोरी आहे. नक्कीच कोणत्या तरी सायंटिस्टबद्दलचा हा चॅप्टर असणार आहे आणि तो आपण शिकणार आहोत. खूप इन्स्पायरेशनल स्टोरी आहे. आपण तिला बऱ्याच वेळेस रिलेट पण करू शकतो किंवा कदाचित जर स्वतःला रिलेट करायला पाहिजे की आपण खरंच या सिच्युएशनमधनं जातो आहोत का, आणि मग हे पण समजून घ्यायला पाहिजे की ही सिच्युएशन फक्त आपल्याच वाटेला नाही आलेली, तर लाखो लोकांच्या वाटेला ही सिच्युएशन येते. त्यापैकी काही जण तिच्यावरती ओव्हरकम करतात, तिला टॅकल करतात आणि मग पुढे जातात. आणि मग तेच लोक काय बनतात, तर त्यांना आपण म्हणतो की ग्रेट, महान असे त्यांच्या क्षेत्रामध्ये ते बनतात, ज्याला आपण म्हणू की इथं जे आहे ते एक्झाम्पल आहे ग्रेट सायंटिस्टचं. सो हा चॅप्टर खूप इन्स्पायरेशनल आहे. ही एक स्टोरी आहे एका सायंटिस्टची ज्यांचं नाव आहे मायकल फॅरेडे. आणि ते असं म्हणतात की इन ऑर्डर टू सक्सीड युअर डिझायर फॉर सक्सेस शुड बी ग्रेटर दॅन युअर फेअर ऑफ फेल्युअर. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुमचं यशस्वी होण्याची इच्छा जास्त असायला पाहिजे फेल होण्याच्या भीतीपेक्षा. म्हणजे ज्यावेळेस जर एखाद्याला आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, आपण आपलं एम ठरवलेलं आहे, तर मायकल फॅरेडे हे सजेस्ट करतायत जर तुम्हाला त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशस्वी होण्याची इच्छा जी आहे ती जास्त असायला पाहिजे फेल होण्याच्या भीतीपेक्षा. सो हे त्यांचं एक कोट आहे जे आपण नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चॅप्टरची सुरुवात पण 2 लाईन्सपासून झालेली आहे. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेव्हर डिटर बाय डिफिकल्टीज. सो आता अगोदर आपण या वर्डचा मिनिंग समजून घ्या. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग. आता प्रिझर्विंग म्हणजे काय, तर चिकाटी किंवा खंबीर. जेवढे काही महान शास्त्रज्ञ असतात तर ते काय असतात, खूप खंबीर असतात, त्यांच्यामध्ये खूप चिकाटी असते. बघा की ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस एक्झाम्पल ऐकलं असेल की एडिसननं खूप सारे प्रयोग केले आणि त्यानंतर बल्बचा शोध लागला गेला, तर ते प्रयोग करण्यामध्ये त्यांचं एक सातत्य होतं, त्यांची चिकाटी होती की नाही, मी तेव्हाच थांबेल ज्यावेळेस हा बल्ब बनेल. तर सेम आहे की ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग, ते खंबीर असतात, त्यांच्यामध्ये चिकाटी असते. अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. आता डिटर्ड या शब्दाचा मिनिंग काय आहे, तर ज्याला आपण काय म्हणतो की यस, डिटर्ड म्हणजे निराश होणे. सो त्यांच्या आयुष्यामध्ये जर अडचणी आल्या तर ते काय होत नाही, निराश होत नाही. तर त्या इथून याची सुरुवात झालेली आहे. सो जास्त वेळ न घेता आपण या चॅप्टरला सुरुवात करू. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still subject of study in the form of Faraday's laws. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. बघा की मायकल फॅरेडे आहे हे मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स असं त्यांना म्हटलं जातं. की आता रिगार्डेड म्हणजे काय, तर मानले जातात. ओके, सो ते मायकल फॅरेडे हे मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट. डिस्टिंग्विश म्हणजे काय, तर प्रतिष्ठित, खूप असे प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि संशोधक आहे मॉडर्न टाइम्सचे. आणि त्यांचं जे काम आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे ते आहे इलेक्ट्रिसिटीवरचं. सो इलेक्ट्रिसिटीवरचं त्यांचं जे काम आहे ते अजून पण लोक अभ्यास करतात, इज अ स्टील सब्जेक्ट ऑफ स्टडी. पण ते आहेत त्यांच्या फॅरेडेज लॉमध्ये. बघा, आपण जर ज्यावेळेस तुम्ही पुस्तक घेतलं 10वीचं किंवा मग 9वीचं कदाचित, तर त्यामध्ये तुम्हाला फॅरेडेचे काही लॉज दिसतील.
तर बघा अजून पण लोक इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस स्टडी करतात तर त्यांचे लॉज नक्कीच स्टडी करतात, पण त्यांच्या आयुष्याची त्या मागची जी स्टोरी आहे ती खूप प्रेरणादायी आहे, खूप इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी आहे आणि ती खूप कमी लोकांना माहीत आहे. आणि ती स्टोरी म्हणजे काय तर विच इज ऑल अबाउट द करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड. म्हणजे ती ती कशाबद्दल आहे तर धाडस आणि फायटिंग अगेन्स्ट द ऑड. म्हणजे काय, ऑड्सचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ऑड म्हणजे काय तर एखादी गोष्ट घडण्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल संभावाचे प्रमाण. बघा की त्यांच्या आयुष्यामध्ये अनुकूल असं काही नव्हतं. ज्यावेळेस आपण स्टोरी पुढे कंटिन्यू करू त्यावेळेस आपल्याला कळेलच. तर ऑड्स या शब्दाचा मिनिंग काय आहे तर एखादी गोष्ट घडण्याचे प्रमाण, त्याला अनुकूल किंवा प्रतिकूल असणाऱ्या परिस्थितीचे प्रमाण. सो हीच त्यांच्या आयुष्याची काय आहे तर स्टोरी आहे. सो मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबब. He suffered from a speech defect as a child. He would pronounce rabbit as a wabbit. He could not even say his own name and would call himself Faraday. Other children laughed at him and teachers did not help him either. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. बघा की मायकल फॅरेडे एका पॉवर्टी स्ट्रायकन कुटुंबामध्ये त्यांचा काय चाललेला होता, जन्म झालेला होता. पॉवर्टी स्ट्रायकन याचं एकंदरीत मिनिंग काय आहे तर ज्याला आपण म्हणतो की दारिद्र्यग्रस्त कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि त्यांची जी ते जे राहत होते तो एरिया होता लंडनचा सबब. म्हणजे लंडनमधला एक असा एरिया होता जो तेवढासा छान नव्हती, लंडन सबब होता. तर तिथे त्यांचा काय झालेला होता, जन्म झालेला होता. सबब या वर्डचा जो मिनिंग आहे तो त्याला आपण काय म्हणतो की उपनगर. सबब म्हणजे काय तर उपनगर असं त्याला म्हणतात. आणि दुसरी गोष्ट त्यांना स्पीच डिफेक्ट होता. तर स्पीच डिफेक्ट म्हणजे काय, त्यांना बरोबर बोलता येत नव्हतं. ते नेहमी आरला डब्ल्यू असं प्रोनाऊन्स करत होते. जसं की रॅबिट हा वर्ड असेल तर ते काय म्हणायचे की वॅबिट हा म्हणायचे. आणि याच्यापेक्षा अजून दुसरी एक गोष्ट होती की त्यांचं जे नाव आहे त्याच्यामध्ये पण एक आर होतं. सो ते स्वतःचं नाव पण फॅरेडेच्या ऐवजी काय प्रोनाऊन्स करत होते, फॅवेडे प्रोनाऊन्स करत होते. यामुळे काय होत होतं, ह्या स्पीच डिफेक्टमुळे बाकीचे जे मुलं होते शाळेमधले ते त्याच्यावरती खूप हसायचे. आणि याच्यामध्ये त्यांचे जे टीचर आहे मायकल फॅरेडे ते पण यांना मदत करू शकत नव्हते, कारण की ते किती जणांना थांबवणार. सो ज्यावेळेस ते 12 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या आईला सांगितलं गेलं की तुम्ही काय करा, याला आता शाळेतून काढून घ्या. याच्यामुळे काय होतं की पूर्णच्या पूर्ण क्लास डिस्टर्ब होते, शाळा डिस्टर्ब होते, त्यामुळे तुम्ही काय करा, याला घरीच ठेवलेलं बरं. आणि मग वयाच्या 12व्या वर्षी काय झालं, त्यांचं शिक्षण थांबलं गेलं. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. Reading thus became his obsession. One day, he came across a book on electricity which had been sent to his master for binding. He started reading it and was completely hooked. That was his first introduction to the subject of electricity, which soon became a lifelong fascination. बघा की ज्यावेळेस त्यांना 12व्या वर्षी त्यांना काढून टाकल्या गेलं शाळेमधनं, तर काय झालं की 13व्या वर्षापासून ते कामाला लागले. काय एका दुकानावरती कामाला लागले. आणि ते काम काय करायचे, एका बुक बाइंडरकडे ते काय करायला लागले होते, काम करायला लागलेले होते. सो दिवसभर काय करायचे ते की 100 पुस्तकं, 100 पुस्तकं ते काय करायचे, बुक बाइंड करायचे आणि रात्रभर जागायचे त्यांना वाचण्यासाठी. म्हणजे रात्रभर त्यांना जेवढे पुस्तकं वाचता येईल तेवढे ते काय करायचे, वाचायचे. आणि हे रीडिंग त्यांचं ऑब्सेशन झालं होतं. ओके, ऑब्सेशन म्हणजे काय तर व्यापून टाकणे, त्याला असं आपण म्हणतो की पछाडणे किंवा व्यापून टाकणे. सो ऑब्सेशन याचा मिनिंग काय तर पछाडणे किंवा व्यापून टाकणे. तर रीडिंगनंच काय झालेलं होतं, त्यांचं आयुष्य जे काय ते व्यापून टाकलं होतं, त्यांना पछाडलं होतं. आणि एका दिवशी काय झालं, त्यांच्याकडे एक बुक आलं ज्याचा सब्जेक्ट होता इलेक्ट्रिसिटी, आणि ते त्यांच्या मास्टरनं त्यांना पाठवलं होतं बाइंडिंगसाठी. सो त्यांनी काय केलं, ते पुस्तक
बाइंड केल्यानंतर जसं की रात्री ते वाचायला घेतात तर त्यांनी ते रीड करायला लागले आणि ते कम्प्लिटली हुक्ड झाले. ओके, सो हुक्ड म्हणजे काय तर ॲडिक्टेड, म्हणजे इलेक्ट्रिसिटी या सब्जेक्ट त्यांना आता खूप वाचावासा वाटत होता, एवढे त्या बुकमध्ये ते ॲडिक्टेड झाले. त्यांना त्या पुस्तकाचं व्यसन लागलेलं होतं. इलेक्ट्रिसिटीवरचं ते पुस्तक त्यांनी खूप इंटरेस्टिंगली वाचलं होतं आणि ते त्यांचं फर्स्ट इंट्रोडक्शन होतं सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी या विषयाचं ते त्यांना फर्स्ट इंट्रोडक्शन होतं, विच सून बिकेम हिज लाईफ लाँग फॅसिनेशन. आणि त्यानंतर ते त्यांच्या आयुष्याचं एक आकर्षण बनलेलं होतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे त्यांच्या आयुष्याचं आकर्षण बनलं होतं. ज्यावेळेस तुम्ही पुस्तकात शोधताल फॅरेडेज लॉ किंवा गुगल जरी केलं तर बघता येईल तुम्हाला की खूप सारे लॉ आहे आणि इलेक्ट्रिसिटीनं त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने व्यापून टाकलं होतं हे पण आपल्याला कळेल. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. Davy's work on chemical and electrical lighting was a subject of conversation among the scientists of that age. 70 years later, across the Atlantic Ocean in USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. बघा की आता 13 वर्षापासून ते काम करत होते तर ते वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ते खूप गरीबच होते. एका दिवशी काय झालं, त्यांच्या मित्रांनी त्यांना एक तिकीट दिलं. एका पब्लिक लेक्चरचं आणि डेमॉन्स्ट्रेशन होतं त्यामधलं त्यांनी तिकीट दिलं आणि ते पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन आणि लेक्चर कोण कंडक्ट करणार होतं किंवा घेणार होतं तर ते होते एक सायंटिस्ट होते हम्फ्री डेव्ही आणि ते लेक्चर होतं लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये. सो बघा त्यावेळेस जे डेव्हींचं काम होतं ते होतं केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाईटिंगवरती त्यांचं काम चालू होतं आणि त्यांचा हा जो सब्जेक्ट आहे, हा जो विषय होता, त्यावेळेसचे जेवढे काही सायंटिस्ट होते, त्या एजचे जेवढे काही सायंटिस्ट होते त्यांच्यामधले संवादाचा हा विषय होता. म्हणजे सायंटिस्ट जर एकत्र आले तर या डेव्ही यांचं काम कसं चालू आहे त्याच्यावरती जास्त चर्चा करत होते. सगळ्यात जास्त चर्चा तिथं या विषयावरती होती. आणि 70 वर्षांनंतर अटलांटिक ओशियनमध्ये USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जो थॉमस एडिसन यांनी पहिला कन्सिस्टंट बल्ब तयार केला तर त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन, त्याच्या मागची इन्स्पिरेशन जी होती तर ती डेव्ही यांची पण होती. त्यांचं जे काही काम केलं आणि त्याला पुढे थॉमस एडिसनने जे कंटिन्यू केलं तर त्याचाच एक इम्पॅक्ट म्हणून काय झालेलं होतं की फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब तयार झालेला होता. That day in 1812, Faraday was spellbound by Davy's lecture. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. Faraday decided that day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist, good enough to write his own books. Davy became his role model. But there was a problem. He did not have the social status, money, or education to pursue the science. Faraday thought it would be wonderful if Davy became his mentor. But Davy did not agree initially. Faraday was not dejected. He just kept trying. सो बघा की तो जो दिवस होता ज्या दिवशी पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन होतं तो 1812चा दिवस होता आणि ज्या दिवशी फॅरेडे स्पेल बाउंड झाले होते डेव्हीच्या लेक्चरमुळे. सो आता स्पेल बाउंड म्हणजे काय तर मंत्रमुग्ध होणे किंवा भारावून जाणे. सो याचा जो मिनिंग आहे स्पेल बाउंडचा तर तो आहे मंत्रमुग्ध होणे. सो डेव्हीच्या लेक्चरनं मायकल फॅरेडे मंत्रमुग्ध झाले होते, ते भारावून गेलेले होते आणि ते त्यांच्या लेक्चरमध्ये खूप नोट्स काढायला लागले होते. आणि त्याचा जो विषय होता की मिस्टरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड, असं कोणतं फोर्स आहे जे इलेक्ट्रिक फ्लुइडमध्ये आहे याबद्दल काय होतं त्यांचं तर टॉपिक होतं आणि त्याच्याबद्दल ते नोट्स काढत होते. सो तो त्या टॉपिकमध्ये एवढा इंग्रॉस झाला होता. इंग्रॉस म्हणजे काय, एवढे गुंतून गेलेले होते की लेक्चर संपल्यानंतर बाकीचे लोक उभं राहून जे टाळ्या वाजवत होते तर त्या टाळ्या पण मायकल फॅरेडे यांनी वाजवलेल्या नव्हत्या, एवढे ते त्यांच्या लेक्चरमध्ये गुंतून गेलेले होते. सो ज्यावेळेस ते तिथून बाकी आले त्यांना असं वाटलं की त्यांच्या ज्या नोट्स आहेत त्या खूप कॉम्प्रेन्सिव्ह आहे. सो आता
कॉम्प्रेन्सिव्हचं मिनिंग काय तर व्यापक किंवा सर्वसमावेशक, ज्याला आपण म्हणतो की त्यांना असं वाटलं की मी ज्या काही नोट्स काढल्यात त्या खूप व्यापक आहे, खूप सर्वसमावेशक आहे, आणि मी काय करतो त्याला बाउंड करतो आणि त्याचं एक छोटंसं बुक करतो, आणि ते बुक मी काय करतो डेव्ही यांना काही दिवसानंतर गिफ्ट करतो. सो फॅरेडेने तो दिवस पण डिसाईड केला आणि त्यांनी असं ठरवलं पण की मला फक्त पुस्तकच विकायचे नाही आहेत, तर मला काय करायचं आहे, स्वतः एक ग्रेट सायंटिस्ट बनायचं आहे आणि एवढं छान सायंटिस्ट बनायचं आहे की मी स्वतःचं पुस्तक पण लिहू शकेल. आणि आता डेव्ही त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल होते, त्यांच्यासाठी डेव्ही हे काय होते, एक आदर्श होते. सो पण तिथे एक प्रॉब्लेम होता. यांच्याकडे म्हणजे मायकल फॅरेडेकडे कोणतंही सोशल स्टेटस नव्हतं. बघा, सोशल स्टेटस म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याकडे कोणतीही प्रतिष्ठित असं पद नव्हतं, समाजामध्ये त्यांना तेवढंसं कोणी ओळखत नव्हतं. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे पैसा पण नव्हता. आणि अजून एक गोष्ट होती की ती म्हणजे त्यांनी सायन्स पण परस्यू नव्हतं केलेलं. म्हणजे बघा, 13 वर्षे त्यांना शिक्षण थांबवावं लागलेलं होतं. सो या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. सो फॅरेडेंना असं वाटलं की आपल्याकडे या तिन्ही पण गोष्टी नाही आहे आणि आपल्याला सायंटिस्ट पण बनायचं आहे. तर जर डेव्ही माझे मेंटर बनले, जर डेव्हीनं मला शिकवायला तयार झाले, तर कदाचित माझं जे काही स्वप्न मी ठरवलेलं आहे, माझं जे काही एम आहे ते कम्प्लीट होऊ शकतं. आणि त्यांनी तसं त्यांना सांगितलं पण डेव्हीनं सुरुवातीला ते मान्य केलं नाही. पण फॅरेडे हे एक असे होते की ते उदास नाही झाले. डिजेक्टेड या वर्डचा मिनिंग काय तर ते बिलकुल उदास नाही झाले. त्यांनी काय केलं, प्रयत्न करणं चालूच ठेवलं. Destiny had a strange plan in store for him. A few years later, a chemical explosion happened inside Davis' lab and he was temporarily blinded. He now needed an assistant with an excellent memory to help him. He was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. Devin never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. He therefore dismissed Faraday's aspiration and advised him to stick to bookbinding. But Faraday was relentless. He worked day and night and learnt as much as he could about Davy's experiments. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. This was his first step towards the scientific career. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiments. सो बघा की त्यांच्या नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळाच प्लॅन करून ठेवलेला होता. काही वर्षानंतर काय झालं की जे डेव्ही होते त्यांच्या लॅबमध्ये काय झालं की स्फोट झाला आणि त्यामुळे काय झालं की त्यांचे डोळे निकामी झाले काही दिवसासाठी. टेम्पररली त्यांचे डोळे काय झालेले होते, निकामी झालेले होते. आता त्यांना एका अशा व्यक्तीची गरज होती, एका अशा असिस्टंटची गरज होती की ज्याची मेमरी खूप एक्सलंट आहे. आणि त्यांना लक्षात आलं की एक मुलगा होता, एक व्यक्ती होता ज्याने माझ्या लेक्चरमध्ये खूप छान पद्धतीने नोट्स पण काढले होता आणि त्याची मेमरी काय एक्सलंट आहे. आणि तो मुलगा, तो व्यक्ती कोण होता तर मायकल फॅरेडे. आणि मग त्यांनी डिसाईड केलं की आपण त्याला आपल्याकडे काय करू, कामावर ठेवू आणि काय काम देऊ त्याला, ॲज अ सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणून आपण त्याला काय करू, कामावरती ठेवू, असं त्यांनी ठरवलं. सो पहिलं तर डेव्ही यांना विश्वासच बसला नव्हता. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे विल डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स. ओके, पहिलं तर डेव्ही हे बिलीव्ह नव्हते करत की फॅरेडे सायन्सच्या फील्डमध्ये असं काहीतरी वेगळं करू शकतो. का तर त्यांचा सोशल स्टेटस आहे, त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे एज्युकेशन पण नाही. सो त्यांनी सुरुवातीलाच फॅरेडेला सांगितलं, फॅरेडेचे जे काही आशा आकांक्षा आहेत, ॲस्पायरेशन्स आहेत, तर त्या आधीच त्यांनी मोडीच काढल्या. त्यांना आधीच नकार दिला की तुझ्याकडनं हे जे काही स्वप्न तू बघतोय, या तुझ्या जेवढ्या काही आशा आकांक्षा आहेत त्या बाजूला ठेव आणि तू काय कर, बुक बाइंडिंगचं जे काम आहे, जे तुला छान जमतंय तेच तू कर. पण फॅरेडे वॉज रिलेंटलेस. तर रिलेंटलेसचा मिनिंग काय आहे तर ज्याला आपण म्हणतो की कठोर. फॅरेडे पण काय होते की खूप कठोर होते, त्यांनी ते सोडलं नाही. त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि जेवढं जास्त त्यांना डेव्हीच्या एक्सपेरिमेंटमधनं शिकता येईल तेवढं जास्त त्यांनी काय केलं, त्या डेव्हीच्या एक्सपेरिमेंटमधनं शिकायला सुरुवात केली.
आणि त्यामुळे काय झालं, तर फॅरेडे काय झाले होते, इंडिस्पेन्सिबल टू डेव्ही. तर इंडिस्पेन्सिबलचं काय की अपरिहार्य, जो नसून चालत नाही असा व्यक्ती. सो डेव्हीला फॅरेडेंची एवढी सवय झाली होती की अपरिहार्य गोष्ट झाली होती त्यांच्यासाठी फॅरेडे. आणि त्यांनी मग काय केलं, मायकल फॅरेडे यांना प्रमोट केलं, त्यांना त्यांचा लॅब असिस्टंट बनवलं. आणि दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड द सायंटिफिक करिअर. आणि ही त्यांची काय होती की पहिली स्टेप होती सायंटिफिक करिअरकडे, म्हणजे इथून त्यांच्या सायंटिफिक करिअरला सुरुवात झाली. आणि आत्तापर्यंत म्हणजे लॅब असिस्टंट बनल्यानंतर पण त्यांचं काम काय होतं की फक्त लॅब क्लीन करणं. पण तरी पण त्यांना फॅरेडेचे जेवढे काही डेव्हीचे जेवढे काही एक्सपेरिमेंट आहेत तर ते त्यांना जवळून बघता आले. हा त्याचा नक्कीच काय झाला, फायदा झाला. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. Then Faraday got another chance to prove himself. One day, David tried to recreate a famous electromagnetism experiment with the fellow chemist William Wollaston, exploring why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. Obviously, the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. Davy believed that if he could find out why it happened and control it, there could be many practical application of the force. But he was unable to figure it out and was frustrated. He then teased Faraday, asking him to try his hand at it after he was done cleaning the lab. बघा, तर डेव्हीना मायकल फॅरेडे यांच्याकडनं काही होप्स नव्हता की हे काहीतरी करू शकेल. पण मायकल फॅरेडे यांना अजून एक चान्स भेटला त्यांना स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. एका दिवशी काय झालं की डेव्ही जे होते ते त्यांचा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा एक फेमस एक्सपेरिमेंट होता, ते पुन्हा पुन्हा क्रिएट करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांचा एक शिकाऊ असे केमिस्ट होते विल्यम वॉलास्टन यांच्यासोबत. हे दोघं मिळून तो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा प्रयोग जो आहे, एक्सपेरिमेंट जो आहे तो करत होते, रिक्रिएट करत होते. आणि ते एक्सप्लोअर करत होते, ते शोधत होते की वाय व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. आणि ते काय शोधत होते की ज्यावेळेस आपण एखाद्या वायरमधनं इलेक्ट्रिक करंट पास केलं तर तो वायर मॅग्नेटसारखा का बिहेव करतो हे त्यांना शोधून काढायचं होतं. आणि त्यांना माहीत होतं की याच्या मागे कोणता तरी फोर्स आहे जो हे सगळं घडून आणत होतं. बट त्या दोघांनाही ते फिगर आउट करता येत नव्हतं, ते शोधून काढता येत नव्हतं की नेमकं काय आहे, हे कोणता फोर्स आहे जे एका वायरला मॅग्नेट बनवते. सो डेव्ही असं मानत होते की जर हे शोधून काढलं, हे फोर्स जर शोधून काढलं, याच्या मागचं रिझन जर मी शोधून काढलं तर कदाचित याचे खूप सारे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स होऊ शकते. बघा, हे जे वर्ड्स आहेत ते खूप व्हॅल्युएबल आहेत. याच्या पुढे जो पार्ट येणार आहे त्यामध्ये हे नक्कीच प्रूव्ह होऊन जाईल. पण त्यांना ते शोधता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे काय झालेले होते, ते निराश झालेले होते, फ्रस्ट्रेटेड ते झालेले होते. आणि नंतर त्यांनी काय केलं की फॅरेडेला त्यांनी चिडवलं की बघ, आता आम्ही तर खूप सारं ट्राय केलं, पण तुला जमतंय का ते बघ. एकदा तू लॅब ज्यावेळेस क्लीन करणार आहे त्याच्या अगोदर परत तू हा एक्सपेरिमेंट काय कर, ट्राय कर. Within a few days, Faraday solved the problem. In fact, he went further, and result was the first induction motor, which converted electrical current into continuous mechanical motion. The induction motor spurred a revolution. Fans, air conditioning, sewing machine, photographs, power tools, cars, and even trains and aeroplanes' engines grew out of this simple device, which was born out of mockery directed at Faraday. तो बघा की ज्यावेळेस मायकल फॅरेडे यांना चिडवल्या गेलं डेव्हीकडनं की तू बघ एकदा होतंय का तुझ्याकडनं. सो तिथून पुढे काय झालं की मायकल फॅरेडे यांनी ट्राय करायला सुरुवात केली की नेमका तो फोर्स कोणता आहे, तो फोर्स शोधून काढण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि लवकरच त्यांनी तो प्रॉब्लेम काय केला, सॉल्व केला. आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व करून ते फक्त थांबले नाही, तर ते त्याही पुढे गेले. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्यांचा जो रिसर्च होता त्याचा रिझल्ट म्हणून काय झालं की जगामध्ये जे इन्व्हेन्शन झालेलं आहे ते इन्व्हेन्शन आहे की फर्स्ट
इलेक्ट्रिकल करंटनं त्यांनी काय केलं की मेकॅनिकल मोशनमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं होतं, आणि तो होतं की इंडक्शन मोटर. जे इंडक्शन मोटर आहे ते मायकल फॅरेडे यांचं इन्व्हेन्शन आहे, आणि ते डेव्ही यांनी खूप ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता. सो आता बघा, जी मोटर, ज्याला इंडक्शन मोटर म्हणतो आपण, त्यावेळेस ते इंडक्शन मोटर क्रिएट झाली, तिचं इन्व्हेन्शन झालेलं होतं इंडक्शन मोटरचं. तर ती काय करत होती, इलेक्ट्रिकल करंटला कशामध्ये कन्वर्ट करत होती की मेकॅनिकल मोशनमध्ये. आता मोशन म्हणजे काय, तर ज्याला आपण मूवमेंट म्हणू शकतो किंवा हालचाल ज्याला आपण म्हणू शकत होतो. सो करंट अप्लाय केलं तर त्यामध्ये हालचाल क्रिएट करण्यासाठी त्यांनी ती इंडक्शन मोटर आली होती, आणि त्या इंडक्शन मोटरनं खूप मोठी रिव्हॉल्युशन आणली होती. रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती घडून आणली होती आपल्या या क्षेत्रामध्ये. सो बघा, त्याचं जे काही ॲप्लिकेशन होतं ते कशामध्ये होतं की फॅन्स. बघा, डेव्ही पण हेच बोललं होतं, जर याच्या मागचा फोर्स जर मला कळालं तर त्याचे खूप सारे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन असतील आणि त्याचा उपयोग खूप मोठा होऊ शकतो. सो नक्कीच त्यांचं जे बोलणं होतं ते खरं ठरलेलं आहे की त्यांच्यानंतर म्हणजे मेकॅनिकल मोशन ज्यावेळेस फर्स्ट इंडक्शन मोटर, सो त्याचं जे ॲप्लिकेशन होतं ते होतं की फॅन्स आहे. म्हणजे आपण जे घरात बघतोय की ते फॅन हे कशाचं आहे की इंडक्शन मोटरचं ॲप्लिकेशन आहे. मायकल फॅरेडे यांनी जो इन्व्हेन्शन केलं आहे त्याचं ते ॲप्लिकेशन आहे. एअर कंडिशनर, AC ज्या असतात, त्यानंतर सिविंग मशीन, शिलाई मशीन, फोटोग्राफ्स जे आपण फोटो काढतोय, त्यानंतर पॉवर टूल्स, वेगवेगळे पॉवर टूल्स आहेत, कार्स आहेत, आणि इव्हन ट्रेन्स अँड एरोप्लेनचे इंजिन पण या छोट्याशा डिव्हाइसपासून, या सिम्पलच्या डिव्हाइसपासून जन्माला आलेले आहेत. आणि हे सगळं कशामुळं झालंय तर उपहासामुळं. बघा की डेव्ही बोलले होते की बघ, तुझ्याकडनं पॉसिबल असेल तर बघ, हा एक्सपेरिमेंट तू सक्सेसफुल करू शकतो का. हा जो उपहासात्मक वर्ड्स होते जे डेव्हीने फॅरेडेसाठी यूज केले होते, त्या उपहासामधून हे एवढं मोठं इन्व्हेन्शन जन्माला आलेलं आहे, आणि आपले जे आयुष्य आज खूप सुखकर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच यांचा खूप मोठा वाटा आहे. सो मॉकरी या वर्डचा मिनिंग काय, तर उपहास, की हे सगळं कशामधनं जन्माला आलेलं आहे तर फक्त आणि फक्त उपहासामधनं हे काय झालेलं आहे, जन्माला आलेलं आहे. फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. Nowadays now cared about his social status or education. This young man had just created a revolution. One would think as a teacher, Davy was happy at his pupils' achievement. But in reality, he was jealous. People started telling Davy that all his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in the telescopes and microscopes, and asked him to reverse engineer it. Bavarian glass was manufactured by a secret complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. The piece of glass became a significant thing in his life. सो बघा, ज्यावेळेस हे इन्व्हेन्शन झालं तर या इन्व्हेन्शननं मायकल फॅरेडे यांना एका रात्रीमध्ये खूप स्टार सायंटिस्ट बनवलं होतं, एक सेलिब्रिटी सायंटिस्ट बनवलं होतं, जे ते लोक त्यांना आता ओळखायला लागले होते. तर नो बडी, आता कुणालाही त्यांच्या सोशल स्टेटसबद्दल, त्यांच्या एज्युकेशनबद्दल आता चिंता व्यक्त करत नव्हते, काळजी करत नव्हते. आणि या माणसानं एक क्रांती घडवून आणलेली होती, रिव्हॉल्युशन त्यांनी काय केलेली होती, घडून आणलेली होती. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की डेव्ही हे खूप खुश असतील त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ह्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटवर, पण वास्तवामध्ये असं काही नव्हतं. डेव्ही मायकल फॅरेडेबद्दल खूप जलस होते, ज्याला आपण काय बोलतो की जळत होते ते त्यांच्या या अचिव्हमेंटमध्ये. आणि यापुढे ज्यावेळेस लोक डेव्ही यांना भेटायचे तर ते त्यांना सांगायचे की तुम्ही जेवढ्या काही डिस्कवरीज केलेल्या आहेत त्यामधली सर्वोत्तम डिस्कवरी जर कोणती असेल तर ती होती फॅरेडे हिमसेल्फ. म्हणजे तुम्ही जे फॅरेडे यांना शोधून काढलंय ती सगळ्यात जास्त मोठी आणि सगळ्यात सर्वोत्तम ती डिस्कवरी होती. आणि याच्यामुळे ते काय होतं, त्यांना अजूनच राग यायचा फॅरेडेबद्दल. सो हे जे डेव्ही होते त्यांना खूप राग आलेला होता, आणि त्यांनी काय केलं, मायकल फॅरेडे यांना एक इम्पॉसिबल असा टास्क दिला. कशासाठी, तर आता इथून पुढे त्यांनी त्यांच्या सायंटिफिक करिअरमध्ये जास्त यश मिळावं नाही, त्यांच्या मार्गामधून त्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांना एक इम्पॉसिबल टास्क दिलं. त्यांनी काय केलं, त्यांना एक ब्रॅवरियन ग्लास दिला, जो त्यावेळेस लेन्सेस आणि टेलिस्कोप्स आणि
लेन्सेस असतील, टेलिस्कोप्स असतील किंवा मायक्रोस्कोप्स असतील, याच्या लेन्सेसमध्ये ते काय केलं जायचं, यूज केलं जायचं. आणि त्यांना सांगितलं की याला काय करायचं आहे, तुला रिव्हर्स इंजिनियर करायचं, म्हणजे जी प्रोसेस आहे बनवण्याची त्याला पूर्ण काय करायचं, कम्प्लिटली रिव्हर्स करायची. आता हा जो ब्रायव्हरियन ग्लास होता तो एका सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमधनं बनवला जायचा. आणि डेव्हीला हे माहीत होतं की आपल्या लॅबमध्ये जेवढे काही इक्विपमेंट्स अवेलेबल आहे, जेवढे काही टूल्स आहेत, जेवढे काही साधनं आहेत, त्याचा वापर करून फॅरेडे कधीच या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसफुल होणार नाही किंवा फॅरेडे कधीच यशस्वी होऊ शकणार नाही त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करण्यासाठी. आता फॅरेडेच्या आयुष्यामध्ये तो जो ग्लास ब्रायव्हरियन ग्लास आहे तो खूप महत्त्वाचा बनला होता. सिग्निफिकंट म्हणजे काय, ही महत्त्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये ती बनलेली होती. फॅरेडे हॅड अ नेव्हर give up attitude and he respected Davy, so he accepted the assignment despite knowing that it would be a very difficult. He toiled for 4 years with no help from Davy and as expected failed. Faraday never learned the secret and this remained his first failure as a scientist. To remind himself of this difficult time, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. This would inspire him during the difficult times. सो बघा की आता फॅरेडे यांचा जो ॲटिट्यूड होता तो होता की नेवर गिव्ह अप, म्हणजे काही जरी झालं तर आपण मागं हटायचं नाही. जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही, हा त्यांचा ॲटिट्यूड होता. आणि त्यांना माहीत होतं की हे जे टास्क दिलेलं आहे हे खूप डिफिकल्ट आहे आणि हे पॉसिबल नाही आहे या लॅबमध्ये. पण तरी पण डिस्पाईट म्हणजे काय की तरी पण त्यांनी काय केलं, ते टास्क एक्सेप्ट केलं. का तर ते त्यांचे जे मेंटर आहेत डेव्ही यांचे ते खूप रिस्पेक्ट करत होते. सो त्यांनी त्याच्यासाठी 4 वर्ष प्रयत्न केले. टॉईल म्हणजे काय तर कष्ट घेणे, प्रयत्न करणे. त्यांनी तो ब्रायव्हरियन ग्लासचं मेकॅनिझम रिव्हर्स करण्यासाठी 4 वर्षापर्यंत प्रयत्न केले. त्याच्यासाठी त्यांनी डेव्हीकडनं कोणतीही मदत घेतली नाही. बट ॲज एक्सपेक्टेड त्यांना माहीत होतं की आपण काय होणार, फेल होणार आहोत. तर त्यामध्ये काय झालं की त्यांना फेल्युअर आलं. फॅरेडेंना कधीच त्या ब्रायव्हरियन ग्लासचं सिक्रेट माहीत झालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही. आणि हे त्यांच्या आयुष्यामधलं ॲज अ सायंटिस्ट म्हणून पहिलं फेल्युअर होतं. आणि ते त्यांना लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, तो जो सिंगल ग्लास ब्रिक होतं ते त्यांनी त्यांच्या शेल्फवरती ठेवलं. काय म्हणून तर सव्हेनियर म्हणून. तर सव्हेनियरचा मिनिंग काय तर स्मरणार्थ जतन करणे. आपलं पहिलं फेल्युअर आहे याच्या स्मरणार्थ त्यांनी तो ब्रायव्हरियन ग्लासचा जो पीस आहे तो त्यांनी तिथं ठेवला. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग द डिफिकल्ट टाइम्स. आणि तो ग्लास त्यांना त्यांच्या जेवढ्या काही डिफिकल्टीज त्यांच्या लाईफमध्ये आल्या त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्याला इन्स्पायर केलं आहे, त्यांना प्रेरणा दिलेली आहे. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discoveries. He noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. Thus he could now convert motion into electricity. This is how the electrical generator was born, something still used today to generate all kinds of powers like dynamos and other devices. बघा की 1829 काय झालं की त्यांचे जे मेंटर होते मायकल फॅरेडेचे, डेव्ही यांचं निधन झालं. आणि त्यानंतर त्यांच्या लॅबचे हेड म्हणून सक्सेसफुली फॅरेडे बनले त्यांचे लॅबचे हेड. आणि आता ते फ्री होते. त्यांना जे काही करायचं आहे, त्यांना जे काही आवडतं आहे, ज्याच्यावरती त्यांना रिसर्च करायचं आहे तो करण्यासाठी आता ते काय होते, फ्री होते. आणि त्यांनी अजून एक रिव्हॉल्युशनरी डिस्कवरी केली, अजून एक शोध लावला ज्याने लोकांच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणलेली होती. त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांच्या असं निदर्शनास आलं की ज्यावेळेस आपण मॅग्नेट मूव्ह करतो तर तो मॅग्नेट काय करतं, इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅग्नेटचं मोशन घडवून आणतो तर त्याच्यामधून काय होते, इलेक्ट्रिसिटी निघते. आणि आता त्यामुळे काय करू शकले होते की ते मोशनला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करू शकते. बघा याच्या अगोदर काय होतं की इलेक्ट्रिसिटीला मोशनमध्ये आपण ते कन्वर्ट करू शकत होते, पण एक्झॅक्ट रिव्हर्स मोशनला पण आता इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करू शकण्याचं जे काम आहे ते मायकल फॅरेडे यांनी केलेलं होतं. आणि याच कन्सेप्टमधनं पहिलं इलेक्ट्रिकल जनरेटर जन्माला घातलं गेलं. मायकल फॅरेडे यांच्याकडनं ते इन्व्हेन्शन झालं की पहिले जे काही इलेक्ट्रिकल जनरेटर आहे
ते जन्माला आलं. बघा की आपण इन्व्हर्टर असेल किंवा जे जनरेटर असतं किंवा ज्याला डायनमोज आपण म्हणतो, ज्या पवनचक्क्याच असतात किंवा मग टर्बाईन्स असतात ज्या पाण्यामध्ये असतात, तर त्या डायनमोज त्यामधनं आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय. तर हे डिव्हाइसेस आहेत ज्यामधनं आपण सध्या पण इलेक्ट्रिसिटी काय करतोय, प्रोड्यूस करतोय. सो फॅरेडे वॉज नाव लिजंड. In 1840, he developed memory loss, which continued for the rest of his life. But the disease did not stop him. He observed, starting a complicated experiments to prove that light was closely related to the electricity and magnetism. A novel thought in those time. बघा की आता फॅरेडे काय एक लिजंड बनलेले होते, एक असामान्य व्यक्ती ते बनलेले होते. आणि 1840मध्ये काय झालं, त्यांना मेमरी लॉस डेव्हलप झाला. मेमरी लॉस म्हणजे त्यांच्या लक्षातून जायला लागल्या बऱ्याच गोष्टी. तर हा मेमरी लॉस त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला. पण तरी पण ते थांबलेले नाही आहे. त्यांनी त्यांचा रिसर्च जो आहे तो काय केलेला आहे, पुढे कंटिन्यू केलेला होता. आणि हा डिसीज, हा जो रोग आहे मेमरी लॉस, तो त्यांना थांबवू शकलेला नाही. ही बझर्व्ड म्हणजे त्यांनी काय केलं, त्याच चिकाटीने, त्याच परसिस्टन्सली त्यांनी काय केलं, पुढे त्यांचं काम चालू ठेवलं आणि कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट्स त्यांनी करायला सुरू ठेवलेलंच होतं. आणि त्यांना आता काय प्रूव्ह करायचं होतं की लाईट हा खूप क्लोजली रिलेटेड आहे कशाच्या, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमच्या. हा त्यांना प्रूव्ह करायचं होतं. आणि त्या काळात हा एक नॉवेल थॉट होता ज्याच्यावरती सगळे काय करत होते, रिसर्च करत होते. रिमेंबर दॅट पीस ऑफ ब्राव्हरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज सेल्फ. तुमच्या लक्षात येतं सॉरी. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. He used the same glass now to show that in the presence of magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. बघा की तुम्हाला आठवतं की जो डेव्ही यांनी जो ब्राव्हरियन ग्लास दिला होता, ज्याचं मेकॅनिझम रिव्हर्स करायचं होतं, आणि ते मायकेल फॅरेडे यांच्या आयुष्यातलं फर्स्ट फेल्युअर होतं. तर त्यांनी असं ठरवलं की आयुष्यामधलं सगळ्यात मोठं फेल्युअर आपल्याला सगळ्यात मोठ्या यशामध्ये बदलून टाकायचं आहे. आणि त्यांनी तोच ब्राव्हरियन ग्लास यूज केला की जर आपण मॅग्नेटच्या प्रेझेन्समध्ये जर ज्यावेळेस आपण लाईट पाठवला, लाईट पास केला, तर तो काय करतो, एका सरळ रेषेमध्ये पुढे जातो इन्स्टेड ऑफ रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली. बघा लाईट जर बघितला तर तो सगळ्या दिशेने तुम्हाला पसरलेला दिसेल, पण ज्यावेळेस तुम्ही तिथं मॅग्नेट ठेवलं तर तो लाईट काय होईल, एकाच दिशेने पुढे जाईल. आणि त्याच कन्सेप्टला काय बोललं जातं की पोलरायझेशन. बघा 10th स्टँडर्डला ही कन्सेप्ट आहे आणि पुढे पण शिकता येईल की पोलरायझेशन नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये काय आहे तर इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेट, ज्यावेळेस मॅग्नेट प्रेझेन्स असतं आणि त्यातून आपण ज्यावेळेस एखादं लाईट पास करतो, तर तो लाईट इकडे तिकडे स्प्रेड न होता काय होतं की सरळ पुढे निघून जातो, एका रेषेमध्ये जातो. बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी खेळण्यासाठी लेझरचा लाईट आपण बघितला असेल. तर तो लेझरचा जो लाईट आहे तो पण कदाचित याचंच ॲप्लिकेशन असेल की एका सिंगल प्लेनमध्ये काय होतं ते पोलरायझेशन. थोडी फार सिमिलर ही टर्म आहे. तर पोलरायझेशन नक्कीच तुम्हाला परत शोधता येईल. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयरन फिलिंग्स ऑन द शीट ऑफ पेपर नियर अ मॅग्नेट, making circular patterns. He went on to prove that these patterns were not a property of the iron fillings. In fact, they were due to the invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. This is where his lack of formal education went against him. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron fillings patterns with his hands. He was unable to explain them in the form of mathematical equations. He made hundreds of such drawings, but without equation, they were not accepted. So बघा की एक बऱ्याच दिवसापासून एक एक्सपेरिमेंट ते करत होते की स्प्रिंकलिंग ऑफ आयरन फिलिंग. हा एक्सपेरिमेंट तुम्ही यूट्यूबला पण बघू शकता की मॅग्नेटिक फील्ड जी असते, बघा की म्हणजे मला एक्झॅक्ट काढता येणार नाही, बट आय विल ट्राय. की सपोज ही एक मॅग्नेटिक फील्ड असते. इथे सपोज एखादा मॅग्नेट आपण ठेवलं तर त्या मॅग्नेटच्या आजूबाजूला अशा लाईन्स तयार होतात आणि त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड. तर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे
ही कोणत्या त्या आयरन फिलिंगची प्रॉपर्टी नाही आहे, तर ही प्रॉपर्टी कुणाची आहे, तर मॅग्नेटची आहे. आणि त्यामुळे त्या मॅग्नेटच्या फील्डमुळे काय होतं की ते सर्क्युलर जे पॅटर्न आहे, आता आपण जे फिगर काढण्याचा प्रयत्न केला त्या फिगरप्रमाणे ते पॅटर्न्स इथं तयार होतात. पण हे प्रूव्ह करण्यासाठी त्याने खूप साऱ्या ड्रॉइंग्स बघितल्या होत्या, त्याच्या प्रॉपर्टीज त्यांनी बघितल्या होत्या. पण त्याच्या इनव्हिजिबल मॅग्नेटिक फील्ड होता आणि त्याच्यामधलं जो काही एम्प्टी स्पेस होता ते सगळंचं सगळं कुणामुळं घडतंय, तर मॅग्नेटिक फील्डमुळं घडत होतं. आणि इथेच त्यांच्या अगेन्स्टमध्ये गेलं त्यांचं फॉर्मल एज्युकेशन. म्हणजे त्यांनी एज्युकेशन परस्यू केलेलं नव्हतं, फॉर्मल एज्युकेशन त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यांना मॅथमॅटिक्स, ॲडव्हान्स मॅथमॅटिक्सबद्दल काहीही माहीत नव्हतं. आणि त्यामुळे तो काय करू शकला नाही. ते जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स का पडतात, मॅग्नेटिक फील्डमुळं पडतात हे त्यांना प्रूव्ह करायचं होतं. पण ते प्रूव्ह नाही करू शकले का, तर त्यांना ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स माहीत नव्हतं आणि ते सगळं एक्सप्लेन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतंही मॅथमॅटिकल इक्वेशन नव्हतं. त्यांनी खूप साऱ्या काही शेकडो ड्रॉइंग्स त्यांनी काढलेल्या होत्या, पण विदाऊट इक्वेशन दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड. एवढ्या जरी ड्रॉइंग त्यांनी काढल्या, पण जर त्यांच्याकडे इक्वेशन नाही आहे तर ते एक्सेप्ट केलेलं नाही आहे. सो आयुष्यामध्ये फॉर्मल एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाचं असतं आणि एखाद्या विषयामध्ये ॲडव्हान्स जे नॉलेज असतं ते आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. सो इथं फॉर्मल एज्युकेशन त्यांच्या अगेन्स्ट गेलं आणि ते इथं काय करू शकले नाही, प्रूव्ह करू शकले नाही. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव्ह फॅरेडे वन्स अगेन व्हेन ही मेट जेम्स मॅक्सवेल, अ वेल्दी एज्युकेटेड physicist well versed in mathematics. He was willing to work with Faraday. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. Their combined work has helped us in many ways. Electronics and communication systems today are designed around their discoveries. Someday, we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. बघा, दैवाने इथेही त्यांची काय दिली, खूप छान साथ दिलेली होती. पुन्हा एकदा दैवाने त्यांना खूप छान साथ दिलेली होती. ज्यावेळेस ते जेम्स मॅक्सवेल यांना भेटले, जे की एक खूप श्रीमंत, खूप एज्युकेटेड, एक फिजिसिस्ट आणि मॅथमॅटिक्समध्ये चांगले असणारे व्यक्ती होते. आणि जेम्स मॅक्सवेल यांना फॅरेडेसोबत काम करायची इच्छा पण होती. सो हे सायंटिस्ट होते मॅक्सवेल, ज्यांनी काय केलं, मायकल फॅरेडे यांच्या खूप साऱ्या आयडिया ट्रान्सलेटेड केल्या. कशामध्ये, तर इक्वेशन्समध्ये. आणि तेच इक्वेशन म्हणजे मायकल फॅरेडे यांच्या आयडियाज मॅक्सवेल यांनी ट्रान्सलेट केल्या आणि तेच जे इक्वेशन्स आहेत त्यांना आता आपण काय म्हणतोय, मॅक्सवेल इक्वेशन. ह्या दोघांनी मिळून जे काम केलेलं आहे, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडून आणलेले आहेत. त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. जे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम आज डिझाईन केल्या गेलेली आहे, तर ती यांच्या डिस्कवरीजमुळे घडलेली आहे. यांच्या डिस्कवरीच्या अवतीभोवती त्या काय करतात, म्हणजे अवतीभोवती त्या फिरत असतात, ज्या आजच्या कम्युनिकेशन सिस्टम्स आहेत. आणि काही दिवसामध्ये आपण कदाचित जे एलियन्स आहेत, जे परग्रहावरचे एलियन्स आहेत, जे दुसऱ्या गॅलेक्सीजमध्ये जे एलियन्स आहेत, त्यांच्यासोबत पण कदाचित कम्युनिकेट करू शकतो. पण हे कुणामुळे, तर मायकल फॅरेडे आणि जेम्स मॅक्सवेल यांनी जे काही डिस्कवरीज केलेले आहे त्याच्या बळावरती आपण कदाचित भविष्यामध्ये एलियनसोबत पण संवाद साधू शकू. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. He was given impossible tasks which he undertook as a challenge and opportunities. He epitomizes what the Walt Disney character Pinocchio said, "When you wish upon a star, it does not matter who you are." बघा, मायकल फॅरेडे यांची लाईफ खूप साऱ्या डिफिकल्ट्सना सुरुवात झालेली होती, पण ॲज अ ग्रेट सायंटिस्ट त्यांनी आयुष्यामध्ये जेवढा डिफिकल्टीज आल्यात त्याला खंबीरपणे त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि त्यामधनं मार्ग काढला आहे खंबीर. आणि त्यांना विश्वास पण होता. कन्व्हिक्शन म्हणजे काय, तर विश्वास असणे. त्यांना स्वतःवरती विश्वास पण होता. खूप आत्मविश्वासाने आणि खूप खंबीरपणे त्यांनी जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक डिफिकल्टीवरती, जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक अडथळ्यावरती त्यांनी मात केली. त्यांना इम्पॉसिबल टास्क दिलं गेलेलं होतं, जे त्यांनी एक चॅलेंज म्हणून आणि एक संधी म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. आणि त्यांनी जे वॉल्ट डिझनीचं कॅरेक्टर सांगतं पिनोचिओ, जे नेहमी सगळ्यांना उत्साही करत असतं,
तर ते कॅरेक्टर काय म्हणतं, वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या ताऱ्यासारखं बनायचं असतं, एखादा तारा बनायचं असतं, त्या ताऱ्यासारखं चमकायचं असतं, तर हे मॅटर करत नाही की तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहेत, कोणत्या गावातून आलेला आहेत, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात. फक्त तुमच्या कॅपेबिलिटीज, तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट तुम्हाला त्या लेवलवरती घेऊन जाऊ शकतो, तुम्हाला एक स्टार बनवू शकतो, जसं की मायकल फॅरेडे बनलेले आहे. एका पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिलीमधनं ते आलेले आहेत, ज्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलेलं नाही. फक्त त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, मेहनत, इच्छाशक्ती, चिकाटी, नोबेलनेस, या ऑनेस्टी, या सगळ्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये होत्या. आणि त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही, मला काय करायचं आहे, ग्रेट सायंटिस्ट बनायचं आहे, एवढं छान सायंटिस्ट बनायचं आहे की कदाचित मी भविष्यात माझं स्वतःचं एक पुस्तक लिहू शकेल, एवढं छान सायंटिस्ट मला बनायचं आहे. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून घेतलं. सो हा जो एवढा सुंदर चॅप्टर होता, एवढा इन्स्पिरेशनल चॅप्टर होता, मायकल फॅरेडे यांचं आयुष्य आपल्यासमोर उलगडवणारा हा जो चॅप्टर होता, तो चॅप्टर घेतलेला आहे फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ रिइग्नायटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड श्रीजन पाल. बघा, रिइग्नायटेड हे APJ अब्दुल कलाम यांचं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचं जे इंट्रोडक्शन आहे, जे APJ अब्दुल कलाम आणि श्रीजन पाल यांनी लिहिलेलं आहे, तर त्याच्या इंट्रोडक्शनमधनं हा चॅप्टर घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर खूप आवडला असेल. आणि नक्कीच आपण पण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे जे डिझायर्स आहेत, आपल्याला यशस्वी होण्यासाठी जी इच्छाशक्ती आहे, ती जास्त ठेवू. कशापेक्षा? फेल होण्याच्या भीतीपेक्षा. अँड थँक्यू. तुम्ही सगळ्यांना कदाचित हा चॅप्टर कळाला असेल. थँक्यू.